रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. हवालदार 8,000ची लाच घेताना चतुर्भुज, गोशाळेत सोडलेली गाय व 2 वासरे परस्पर परत नेली व शिवीगाळ केली. सदर गुन्ह्यात कारवाई करण्यासाठी 8,000ची लाच घेताना सोनपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार तथा बीड जमादार भगवान मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे. गंगाखेडच्या ओमकार नगरमधील रहिवासी असलेल्या इसमाने भगवान विठ्ठल मुंडे व 54 वर्ष पोलीस हवालदार सोनपेठ राहणार कोदरी रोड यज्ञभूमी गंगाखेड तालुका गंगाखेड यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी यांच्याकडे 8,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार दाखल केली होती. याबाबत 25 फेब्रुवारी 2026 रोजी परळी रोडवरील निळा फाटा येथील विश्वलक्ष्मी रसवंतीगृह येथे लाच मागणी पडताळणी कार्यवाही केली. तक्रारदार यांच्या मुलीने सोनपेठ पोलिसांना तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून आरोपीला पाबंद करण्यासाठी मुंडे यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपयांची मागणी केली. 8,000 रुपयांवर सौदा फिक्स झाला. पडताळणीत मुंडे यांनी 8,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. 6 मार्च 2026 रोजी गंगाखेडच्या परळी रोडवरील निळा फाटा येथील विश्वलक्ष्मी रसवंतीगृह येथे एसीबीने सावळा कारवाई केली. दरम्यान जमादार भगवान मुंडे यांनी पंचासमक्ष 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. याबाबत हकीकत अशी की काही इसमांनी 1.5 वर्षांपूर्वी गोशाळेत येऊन गाय व 2 वासरे सोडली होती, ती परत द्या असे म्हणून संबंधिताने तक्रारदाराच्या मुलीला अश्लील शिवीगाळ केली व गोशाळेतील गाय व 2 वासरे घेऊन आरोपी निघून गेले, अशी तक्रार मुलीने 18 फेब्रुवारी 2026 रोजी सोनपेठ पोलीस ठाण्याला दिली व झालेला प्रकार तक्रार अर्जात नमूद केला. शोध तपासणी तक्रार अर्ज बीड जमादार भगवान मुंडे यांच्याकडे चौकशी करता देण्यात आला. आपण दिलेल्या अर्जावर चौकशी किंवा कारवाई केली का अशी विचारणी करण्यासाठी सदर तक्रारदार मुलगी सोनपेठ पोलीस ठाण्यात गेली. हा तपास मुंडे यांच्याकडे असल्याचे तिला कळाले. तिने मुंडे यांना विचारणी केली असता सदर अर्जावर कारवाई करतो 10,000 रुपये द्यावे लागतील असे भगवान मुंडे यांनी सदर मुलीला सांगितले. त्यानंतर सदर मुलीने परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. एसीबीने 6 मार्च 2026 रोजी सापळा रचून 8,000 रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदार भगवान विठ्ठल मुंडे यांना रंगेहात पकडून चतुर्भुज केले. एसीबीने त्यांची अंगझडती घेतली असता सॅमसंग कंपनीचा मोबाईल, पोलीस ओळखपत्र, मतदान कार्ड व रोख 650 रुपये पोलीस हवालदाराकडे मिळून आले. सदरील पोलीस हवालदार यांच्या विरुद्ध सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना रेफर करण्यात आले आहे. नातेवाईकांना सूचनापत्र देऊन त्यांच्याकडे सुपूर्द केली आहे. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस उपाधीक्षक राहुल तरकसे, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मनीषा पवार यांनी परिश्रम घेतले. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.